झी 24 तासच्या बातमीची आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली आहे। तात्काळ कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर आहे आणि याबद्दलच झी 24 तासने एक मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेची या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि तात्काळ कारवाई करा असे निर्देश आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। त्यामुळे आता या आदेशाचं पालन कधी होतं आणि कारवाई कधी केली जाते हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। खरं तर कमाल खान यानं ही पोस्ट शेअर केली होती। विकिपीडियावर ज्या पद्धतीने संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता तो मजकूर कमाल खान यानं पोस्ट केला होता आणि त्यानंतर झी 24 तासने ही मोहीम हाती घेतली होती। राजेंची अशा पद्धतीची बदनामी केली जाते होती, हा मजकूर तात्काळ हटवला पाहिजे अशी मागणी झी 24 तासने केली होती आणि याची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली। झी 24 तासच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत तात्काळ कारवाई करा असे आदेश दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयजी सायबर यांना आदेश दिलेत। यशस्वी यादव यांना मंत्रालयात बोलावून घेतलं आणि आदेश दिलेत। विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला वादग्रस्त मजकूर काढायला त्यांनी सांगितलंय। छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्या संदर्भात असले लेखन खपवून घेतलं जाणार नाही, तात्काळ कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। झी 24 तासने ही मोहीम हाती घेतली होती। विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता आणि याची आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली। आयजी सायबर यांना बोलावून घेतलेला आहे आणि विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला वादग्रस्त मजकूर काढायला सांगितलंय। झी 24 तासने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती, याबद्दल एक मोहीम सुद्धा सुरू केली होती। हा मजकूर तात्काळ हटवावा अशी ही मोहीम हाती घेण्यात आली होती आणि या बातमीची या मोहिमेची आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली। झी 24 तासने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती। विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर आहे आणि या मजकुराविरोधात झी 24 तासने मोहीम हाती घेतली होती। याची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली। त्यांनी आयजी सायबर यांना आदेश दिलेत। यशस्वी यादव यांना मंत्रालयात बोलावून घेतलं आणि आदेश दिलेत। विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला वादग्रस्त मजकूर काढायला सांगितलंय। छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, आदर्श आहेत आणि त्यांच्या संदर्भातले असले लेखन खपवून घेतलं जाणार नाही, तात्काळ कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिलेत। सगळ्यात आधी झी 24 तासने ही बातमी दाखवली होती। विकिपीडिया या सर्च इंजिनवर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता आणि त्या विरोधातच आज सकाळपासून झी 24 तासने मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेची अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा दखल घेतली होती आणि याचीच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दखल घेतली। फडणवीसांनी आयजी सायबर यांना आदेश दिलेत। यशस्वी यादव यांना मंत्रालयात बोलावून घेतलं आणि आदेश दिलेत। विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला वादग्रस्त मजकूर काढायला सांगितलंय। छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत आहे, आदर्श आहे आणि यांच्या संदर्भातलं असं लेखन खपवून घेतलं जाणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। तर बात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, खरं तर सकाळपासून झी 24 तासने ही बातमी लावून धरली आणि याची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचं दिसतंय। झी 24 आहे 24 तास सर्वात प्रथम या संदर्भामध्ये मोहीम सुरू केली। छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भामध्ये विकिपीडियावरची जो आक्षेपार्ह मजकूर होता त्याविरोधात आपण मोहीम उघडली होती। त्यासोबतच आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। सगळ्याचा सर्व घेत त्याच्या सगळ्याची दखल घेत स्वतः मुख्यमंत्री आदेश दिलेले आहेत आणि एकंदरच सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील याबाबत बोलवण्यात आलं। मंत्रालयात त्यांची सुद्धा या सगळ्या संदर्भात कारवाई करण्यात आली। विकिपीडियावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भातला जो काही आक्षेपार्ह मजकूर आहे तो काढून टाकण्यात यावा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत आणि त्या संदर्भात अशा प्रकारचं कुठलंही लेखन हे खपवून घेतलं जाणार नाही, त्यावर तात्काळ कारवाई करण्यात अशा प्रकारच्या सूचना आणि स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिले। त्यामुळे
एकंदरच या सगळ्या प्रकरणात 24 तास जी मोहीम सुरू केली होती त्याला मोठ्या प्रमाणात यश आलंय. आता हा राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे आणि अंतिमतः दिवसभराच्या या मोहिमेनंतर आता छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भात जो काही मजकूर विकिपीडियावरती आहे तो तात्काळ हटवण्यात यावा अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांकडनं संबंधितांना देण्यात आले. त्यामुळे छत्रपती संभाजीराजांची होणारी बदनामी आणि या सगळ्या संदर्भात झी24 तासच्या मोहिमेला मोठं यश आलंय असं या निमित्तानं दिसून येते सध्या तरी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता तात्काळ याबाबत काय कारवाई होते आणि हा मजकूर कधीपर्यंत. जी नक्कीच ओम, खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. सकाळपासूनच झी24 तास ही बातमी सातत्यानं दाखवते. एक मोहीम आपण सुरू केली होती आणि त्याला आता यश येताना दिसतंय. मुख्यमंत्र्यांनी IG सायबर यांना नेमके काय आदेश दिलेत आणि हा आक्षेपार्ह मजकूर नेमका कधीपर्यंत हटवला जाईल? आज कल्याणी खरं तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सायबर सेलचे जे IG आहेत त्यांना तात्काळ मंत्रालयामध्ये बोलवून घेतलं होतं. हा नेमका प्रकार काय आहे, कशा प्रकारचं लेखन, कशा प्रकारचा मजकूर हा त्या ठिकाणी आहे याबाबत मुख्यमंत्र्यांकडनं विचारणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली आणि तो जो मजकूर आहे तो कशा प्रकारे विकिपीडियावरती आला या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केलं गेलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विकिपीडियाशी देखील संपर्क केला आणि याबाबत छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगानं जो काही वादग्रस्त अपमानजनक मजकूर आहे किंवा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तो तात्काळ काढण्यात यावा अशा प्रकारच्या संदर्भातली चर्चा विकिपीडियाशी केलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज आमचा आदर्श आहेत, दैवत आहेत, त्यांच्या संदर्भात जर अशा प्रकारचा मजकूर असेल तर तो आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाहीत. जर अशा प्रकारचा मजकूर टाकला गेला असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे आता हा प्रत्यक्षामध्ये हा सगळा मजकूर कधीपर्यंत काढला जातोय आणि याबाबत नेमकी काय कारवाई होते, संबंधितांवर काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कल्याणी. ओम, खरं तर कमाल खान या एका अभिनेत्यानं अशा पद्धतीची ही पोस्ट शेअर केली होती, त्याच्यावर आता काही कारवाई केली जाणार आहे का? कल्याणी खरं तर मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रशासनाकडनं अद्याप तरी कमाल खानच्या संदर्भात कुठलीही कारवाई करण्याबाबत सूचना किंवा निर्देश दिले गेले नाही आहेत. परंतु आपण जर पाहिलं सातत्यानं तर KRK अर्थात कमाल खान हा सातत्यानं अशा प्रकारच्या वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेला असतो. सातत्यानं तो वादग्रस्त पोस्ट करतो किंवा सातत्यानं वादग्रस्त टिप्पण्यांसाठी तो चर्चेत असतो. त्याला अनेक वेळेला कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जावं लागलेलं आहे. या प्रकरणात तर स्वतः राज्याची अस्मिता असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात अशा प्रकारची पोस्ट त्याने केली होती. त्यानंतर कुठेतरी या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी हवा मिळाली होती. खरं तर ते प्रकरण त्यानंतर प्रकाशझोतात आलं होतं. यानंतर झी24 तासनं देखील मोहीम चालवली. आता या सगळ्या संदर्भात कमाल खानवरती काही कारवाई होते का हे देखील पाहावं लागणार आहे. सरकारकडनं याची दखल घेतली गेली का? दखल झी24 तासच्या मोहिमेची तर नक्कीच घेतली गेली, परंतु कमाल खानच्या ट्विटची आणि त्याच्या एकंदर पोस्टची काय दखल घेतली गेली, त्यावर काय कारवाई होते हे देखील आता प्रशासनाकडनं आपल्याला या सगळ्या संदर्भात नेमकं काय कारवाई केली जाते हे देखील आता याची देखील आता चर्चा सुरू आहे. ओम, खरं तर झी24 तास आपण सकाळपासून ही मोहीम सुरू केली आहे. आता या मोहिमेची राजकीय नेत्यांसोबतच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. विकिपीडिया या सर्च इंजिनवर कधीपासून हा आक्षेपार्ह मजकूर आहे? खरं तर आज या सगळ्या संदर्भामध्ये हे प्रकरण सगळं प्रकाशझोतात आलं. आता नेमका हा मजकूर कधीपासून आहे, तो कुणी अपलोड केला, मुळात अशा प्रकारचा अपमानजनक किंवा वादग्रस्त मजकूर अपलोड करण्यामागची कारणं काय आहेत याबाबत आता खऱ्या अर्थानं चौकशी होईल. कारण तशाच प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांकडनं दिले गेलेले आहेत. हा मजकूर कशा प्रकारे तिथे आला, तो कधी अपलोड झाला आणि अपलोड करणाऱ्यांनी तो का अपलोड केला याची कुठलीही स्क्रुटिनी का नाही झाली. कारण अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात कुठलाही मजकूर टाकणं, आक्षेपार्ह मजकूर टाकणं हे राज्याच्या अस्मितेच्या विरोधात आहे असं एक प्रवाह सकाळपासून जेव्हापासून झी24 तासनं ही बातमी दाखवली तेव्हापासून राज्यामध्ये निर्माण झाला होता. आता ही माहिती नेमकी कधीपासून टाकण्यात आली, त्यामागे नेमके हेतू काय होते आणि ही माहिती आता कधीपर्यंत काढून टाकली जाते याबाबत आता मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. जसं तुम्ही सांगितलं की राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा याबाबत टिप्पणी केली होती. राज्यातील अनेक मंत्री असतील, विरोधी पक्षातील काही महत्त्वाचे नेते असतील किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे जरी कुठलीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सुद्धा झी24 तासच्या बातमीची दखल घेत त्यांनी याबाबत आता कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे विकिपीडिया आणि संबंधितांवरती नेमकी काय कारवाई केली जाते आणि तो मजकूर कधीपर्यंत काढला जातोय आणि मजकूर टाकणाऱ्यांवरती नेमकी काय कारवाई होते हे देखील पाहावं लागणार आहे. कल्याणी. ओम, सकाळपासूनच आपण ही बातमी चालवतोय आणि या बातमीचा आपण पाठपुरावा करतोय. छत्रपती संभाजी महाराज खरं तर आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्यांच्याबद्दलच अशा पद्धतीचा आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावर पाहायला मिळाला होता. आपण सकाळपासून इतिहास संशोधकांची सुद्धा बातचीत करतोय तर त्यांचं असं म्हणणं आहे की आतापासूनच नाही तर गेल्या काही वर्षांपासूनच संभाजी राजांबद्दल अशा पद्धतीची आक्षेपार्ह टिप्पणी केली जाते, त्यांच्या पद्धतीचे अशा पद्धतीचे पोस्ट टाकले जात आहेत.
निश्चितच विकिपीडिया असेल किंवा अनेक वेबसाईट्स असतील त्या ठिकाणी केवळ महापुरुषांच्या संदर्भातच नाही तर भारताच्या अनेक गोष्टींच्या संदर्भात अशा प्रकारच्या अपमानजनक किंवा बदनामीकारक गोष्टी आहेत, ज्या आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्या सातत्याने वेबसाईट्सवरती आपल्याला पाहायला मिळतात. विकिपीडियाचं हे आजचं उदाहरण आहे. जसं तुम्ही इतिहासकारांचा दाखला दिला, अनेक इतिहास तज्ज्ञांनी, इतिहास संशोधकांनी, अभ्यासकांनी याबाबत खरं तर तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर यापूर्वी सुद्धा काही वेबसाईट्सवरती, चीनच्या वेबसाईट्सवरती किंवा इतर देशातील वेबसाईट्सवरती भारताचा जो POK पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे तो काश्मीर तो पाकिस्तानमध्ये दाखवला गेला होता. त्यासोबतच अरुणाचलचा जो काही भाग आहे तो चीनमध्ये दाखवला गेला होता. त्यामुळे सातत्यानं विदेशी वेबसाईट ज्या आहेत त्या विदेशी वेबसाईट्सवरती भारताच्या संदर्भात किंवा भारतातील महापुरुषांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अपमानक पद्धतीनं, आक्षेपार्ह पद्धतीनं मांडल्या जातात. त्याची कुठेतरी आता भारताकडनं दखल घेतली जावी अशा प्रकारची एक मागणी आता या सातत्यानं या छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रकरणाच्या निमित्तानं त्या सगळ्या संदर्भात आता मागणी केली जाते की कुठेतरी या गोष्टींची दखल घेतली जावी आणि कुठेतरी इथून पुढे तरी या सगळ्या संदर्भात काळजी घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात. ओम, IG सायबर यांना नेमके काय आदेश देण्यात आलेत आणि आता कारवाई कशा पद्धतीने केली जाईल? IG सायबर यांना मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं बोलवण्यात आलं. त्यांच्याकडून नेमकी माहिती काय आहे या सगळ्या संदर्भातली, हा प्रकार नेमका काय आहे त्याची माहिती त्यांच्याकडनं घेण्यात आली. हा मजकूर कधीपासून तिथे अपलोड करण्यात आलेला आहे, कधीपासून तो त्या ठिकाणी टाकण्यात आला, तो खरं तर त्या मजकुराची नेमकी माहिती काय, तो मजकूर नेमका काय, त्याचा आशय काय आहे, ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांकडनं घेण्यात आली. त्यानंतर विकिपीडियाशी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की विकिपीडियाशी देखील संपर्क साधला गेला आणि मुख्यमंत्र्यांकडनं असं सांगण्यात आलं की जर छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भात अशा प्रकारचा कुठलाही आक्षेपार्ह मजकूर असेल, कुठलंही वाक्य असेल, शब्द असेल तर तो तातडीनं त्या ठिकाणाहून काढण्यात यावा अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आल्या. त्यासोबतच ज्या व्यक्तींकडनं, अधिकाऱ्यांकडनं हे सगळं प्रकरण घडलंय, ज्या संबंधितांनी हा मजकूर अपलोड केला त्यांच्यावर देखील आता कारवाई होऊ शकते अशी देखील एक अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी IG सायबर जे आहेत त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर नेमकी काय काय कारवाई होते आणि कुठल्या प्रकारची कठोर कारवाई या संबंधितांवर केली जाते जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांची मजकुराच्या माध्यमातून बदनामी करण्याचा जो प्रयत्न होता त्यांना कुठेतरी चाप लावण्याचा प्रयत्न सरकारकडनं केला जातोय. त्यामुळे कारवाई काय होते आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नेमकं काय काय घडतं हे देखील पाहावं लागणार आहे. कल्याणी. ओम, खरं तर विकिपीडियानं नेमक्या कोणत्या आधारावर ही माहिती पोस्ट केलेली आहे, त्यांच्या माहितीचा नेमका स्रोत काय? त्या संदर्भात अद्याप तरी कुठलाही खुलासा आलेला नाहीये, परंतु ही माहिती विकिपीडियावर अनेक वर्षांपासून असल्याचं सध्या तरी समोर येत आहे. विकिपीडियावरती ही माहिती होती, मात्र आज जेव्हा ही माहिती प्रकाश होतात आली त्यानंतर या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू झाली. नेमका माहितीचा स्रोत काय, कुठल्या आधारावरती ही माहिती त्या ठिकाणी अपलोड करण्यात आली, कुठले दाखले त्यासाठी वापरले गेले, कुठले ऐतिहासिक संदर्भ या सगळ्या संदर्भात होते आणि त्या संदर्भाचा आधार घेऊन ही माहिती पोस्ट करण्यात आली, याची खरं तर आता रितसर चौकशी होणार आहे. राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत सूचना दिलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत. त्यामुळे माहितीचा सोर्स आणि माहिती अपलोड करण्याच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया होती त्याची चौकशी आता राज्य सरकारच्या वतीनं केली जाणार आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून स्पष्ट होत आहे. कल्याण. नक्कीच ओम, तुम्ही आमच्या जवळ अशाच पद्धतीने जोडले राहा, पण आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही बातमी दाखवूयात. Zee24 तासच्या बातमीचा आता इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीराजेंबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आलाय आणि या विरोधात Zee24 तासने एक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेची आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली. फडणवीसांनी IG सायबर यशस्वी यादव यांना मंत्रालयात बोलावून घेतलं आणि त्यांना आदेश दिलेत. विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगितलंय. छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, आदर्श आहेत. त्यांच्या संदर्भातलं असलं लेखन खपवून घेतलं जाणार नाही, तात्काळ कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत. सकाळी खरं तर 10 वाजल्यापासून Zee24 तास या बातमीचा पाठपुरावा करते. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला होता आणि कमाल खाननं तो मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या सगळ्या संदर्भात खरं तर Zee24 तासनं पाठपुरावा केला होता. विश्वास पाटील, इतिहास अभ्यासक अमोल मिटकरी, खासदार अमोल कोल्हे, सुषमा अंधारे, वडेट्टीवार या सगळ्यांशी आम्ही संपर्क केला. त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत आणि याच Zee24 तासच्या बातमीचा आता इम्पॅक्ट पाहायला मिळतोय.